श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे। व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही माहिती जाणून घेणार आहोत ती श्रावण महिन्यातल्या मंगळवार निमित्त जाणून घेणार आहोत, कारण आज आहे श्रावण महिन्यातला पहिला मंगळवार। तर बघा, पहिल्या मंगळवारी अन्नपूर्णा मातेची तर सेवा केली जाते, त्यासोबतच आपल्याला कर्जमुक्तीसाठी एक छोटासा उपाय देखील करायचा आहे। तो उपाय केल्याने निश्चितच आपली जी कर्जाची समस्या आहे ती सुटण्यासाठी मदत मिळणार आहे, त्यासोबतच आर्थिक अडचणी देखील सुटण्यासाठी मदत मिळणार आहे। आता उपाय केल्यानंतर लगेचच आपल्या घरामध्ये पैसा येईल किंवा मग कुठून तरी आपल्याला फायदा होईल असं या ठिकाणी अजिबात नाही। फक्त आपण जे काही कष्ट करतो प्रामाणिकपणे त्याला यश मिळायला सुरुवात होते, किंवा एखादं अडलेलं तुमचं काम आहे त्यामध्ये तुम्हाला कधीच यशच मिळत नाही। बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल, यारे खूप प्रयत्न करतो पण मला शेवटच्या क्षणाला यशच मिळत नाही, असं तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल, किंवा तुम्ही स्वतःच्या बाबतीतही एक अनुभव घेतला असेल। जर असं जर तुमचं होत असेल ना, तर निश्चितच या उपायाने तुमचे मार्ग मोकळे होणार आहे। तर तो उपाय कशा पद्धतीने करायचा आहे हे तर आपण जाणून घेणारच आहोत, पण अन्नपूर्णा मातेला आज कुठला नैवेद्य दाखवायचा आहे हे देखील जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा। तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, आज तुम्हाला एक संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळामध्ये, आता प्रदोष काळ म्हटलं तर सूर्यास्त होण्याच्या अगोदरचा 1.5 तास ते सूर्यास्त झाल्यानंतरचा 1.5 तास, साधारण तुम्हाला 5 वाजेपासून ते रात्री 8-8:30 पर्यंत हा उपाय करता येणार आहे। त्यामुळे ह्या वेळेमध्ये तुम्ही नक्कीच हा उपाय करू शकता, किंवा थोडंसं इकडे तिकडे झालं तरीही हरकत नाही, पण हा उपाय करण्यासाठी मात्र प्रदोष जो काळ आहे तो निवडण्याचा प्रयत्न करा, कारण श्रावण महिन्याला तर महत्व आहे पण श्रावण महिन्यातील प्रदोष काळाला देखील तितकंच महत्व आहे, त्यामुळे प्रदोष काळातच करण्याचा हा प्रयत्न करा। तर आता तुम्हाला शंकराच्या मंदिरातच जाऊन हा उपाय करायचा आहे, घरी करू का तर नाही, आता शंकराच्या मंदिरातच जावं लागणार। पण आता बघा, मंदिरामध्ये भरपूर प्रमाणात जास्त गर्दी असते, जे इतर वेळी जात नाही तेही आता या श्रावण महिन्यात हजेरी आवर्जून लावत असतात, आणि ती लावायला देखील हवी। पण तरीही थोडा वेळ आपण थांबून का होईना आपल्याला ही सेवा त्या ठिकाणी करायचीच आहे, कारण सेवा करण्यासाठी फार वेळ तुम्हाला अजिबात लागणार नाही। तर आता जाताना तुम्हाला मसूर डाळ सोबत घेऊन जायची आहे। मसूर डाळ तर घ्यायचीच आहे। आता जी लाल रंगाची मसूर डाळ असते अख्खी घ्यायची नाही, तर जी लाल रंगाची आपल्याला दिसते ती घ्यायची आहे। बरेच जण म्हणतील की मसूर डाळ तर श्रावणामध्ये वर्ज्य असते किंवा मसूर डाळ खाल्ली जात नाही, तर हे बघा, आपल्याला खाण्यासाठी मनाई आहे पण अर्पण करण्यासाठी अजिबात मनाई नाही। तुम्हाला ती अर्पण करायची आहे, कारण तिचा संबंध हा सरळ सरळ उपायाशी आहे, आणि हा जो मसूर डाळीचा उपाय आहे तो आपल्याला केल्याने जर आपली कर्जाची समस्या सुटणार असेल तर निश्चितच आपण हा उपाय करायला हवा। त्यामुळे मनात कुठलीही शंका येऊ देऊ नका आणि अगदीच मनापासून हा उपाय करण्याचा प्रयत्न करा। तर आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही मसूर डाळ घेऊन जायची आहे। या व्यतिरिक्त तुम्हाला जे काही सामान घेऊन जायचं असेल, शिवपूजेसाठी जे जे सामग्री लागत असते ती तुम्ही नक्कीच घेऊन जाऊ शकतात, पण ह्या उपायासाठी मात्र आपल्याला फक्त आणि फक्त मसूर डाळ लागत असते। आता मसूर डाळ घेऊन गेल्यानंतर काय करायचं, भगवान शंकरांच्या मंदिरात बसायचं आहे। जी काही तुमची पूजा करायची असेल ती तुम्ही करून घ्यायची आहे, आणि त्यानंतर मसूर डाळ आपल्याला घ्यायची आहे आणि शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे। अगदी थोडीशी, खूप जास्त मसूर डाळ घ्यायची नाही, तर थोडीशी जरी मसूर डाळ तुम्ही घेतला, असं विशेष प्रमाण नाही, पण थोडीशी मसूर डाळ घ्यायची आहे आणि ती शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे। अर्पण करत असताना किंवा अर्पण करण्यापूर्वी भगवान शंकराकडे प्रार्थना करायची की माझी जी कर्जाची समस्या आहे ती सुटण्यासाठी मला मार्ग दाखव, मी जे काही काम करत आहे, व्यवसाय, नोकरी, त्यामध्ये मला यश मिळू दे, अशा प्रकारे प्रार्थना करायची आणि ती मसूर डाळ शिवपिंडीवर अर्पण करायची। अर्पण करताना ओम ऋणमुक्तेश्वराय नमः, ओम ऋणमुक्तेश्वराय नमः हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। आता जोपर्यंत डाळ तुमच्या हातात आहे तोपर्यंत हळूवारपणे ती सोडायची आहे, आणि हा मंत्र तुम्हाला कमीत कमी डाळ अर्पण करताना 11 वेळेस किंवा 21 वेळेस म्हणायचा आहे। झालं, अशा पद्धतीने तुमचा हा उपाय असणार आहे। उपाय झाल्यानंतर काय करायचं, उपाय झाल्यानंतर पुन्हा तिथेच मध्ये जागा मिळत असेल तर तिथे बसा किंवा बाहेर येऊन बसा, हरकत नाही, पण मसूर डाळ आता मध्ये अर्पण केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा या मंत्राची 1 माळ जप त्या ठिकाणी करायची आहे। ओम ऋणमुक्तेश्वराय नमः हा मंत्र तुम्हाला 1 माळ जप करायचा आहे, आणि अशा पद्धतीने माळ जप करून झाल्यानंतर आपल्या घरी निघून यायचं आहे। तर बघा, अतिशय सोपा असा हा उपाय आहे। ह्या उपायाने ऋणापासून मुक्तता मिळण्यासाठी मदत होत असते, त्यासोबतच आर्थिक समस्या सुटण्यासाठी देखील मदत मिळत असते। फक्त हा उपाय मनोभावे करण्याचा प्रयत्न करा। श्रावणातील कुठल्याही मंगळवारपासून तुम्ही सुरुवात करू शकता, तिथून पुढे तुम्हाला 5 मंगळवार कमीत कमी, किंवा मग प्रत्येक मंगळवारी जर तुमची करण्याची इच्छा असेल तर निश्चितच तुम्ही प्रत्येक मंगळवारी देखील करू शकतात, कारण तुम्हाला अगदी थोडीशी डाळ लागणार आहे।
अशा पद्धतीने कर्जमुक्तीसाठीचा हा उपाय तुम्ही करून पहा। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे भगवान शंकराची तर आपण आराधना करतच असतो, पण त्यासोबतच माता पार्वतीची देखील आपल्याला सेवा करायची आहे। आणि अन्नपूर्णा माता म्हटलं तर पार्वतीचं स्वरूप आहे, तर ह्या पार्वती मातेला आपल्याला संध्याकाळच्या वेळेस एक नैवेद्य अर्पण करायचा आहे। तो नैवेद्य जो असणार आहे तो कशाचा आहे तर मखाण्याची खीर। बघा, मखाण्यांपासून खीर बनवायची आहे। मखाणे हे माता लक्ष्मीला तर प्रिय आहेच, पण माता पार्वतीला भगवान शंकरांनाही प्रिय आहे, त्यामुळे अशा प्रकारे मखाण्यांची खीर तुम्ही बनवा, किंवा मखाणे आणल्यानंतर ते एका वाटीमध्ये काढून ते जरी तुम्ही नैवेद्य म्हणून त्या ठिकाणी ठेवलं तरीही चालणार आहे। नंतर तुम्ही प्रसाद म्हणून ते खाऊ शकता। तर अशा प्रकारे मखाण्यांची खीर किंवा फक्त मखाणे तुम्ही नैवेद्य म्हणून पार्वती मातेसाठी ठेवू शकतात। त्या व्यतिरिक्त माता पार्वतीला तुम्ही धने अर्पण करू शकतात, तांदूळ अर्पण करू शकतात, अन्नपूर्णा स्तोत्र म्हणू शकतात। अशा विविध प्रकारच्या सेवा तुम्ही निश्चितच करू शकतात, कारण जेव्हा आपण माता पार्वतीचं स्मरण करणार आहोत, सेवा करणार आहोत, तेव्हा भगवान शंकर आपोआप आपल्याला आशीर्वाद देणार आहे। तर स्वामी भक्त हो, हे दोनही उपाय तुम्ही आजच्या दिवशी करून पहा, त्याचा काय अनुभव मिळतो हे तुम्ही स्वतः अनुभवा। कारण दुसऱ्याने सांगितलेली गोष्ट ऐकण्यापेक्षा आपण जेव्हा ती स्वतःहून करून पाहतो तेव्हाच खऱ्या अर्थाने त्याचं महत्व समजतं किंवा त्याची प्रचिती आपल्याला यायला सुरुवात होते। तर स्वामी भक्त हो, आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। याविषयी तुम्हाला शंका वाटत असेल तर तुम्ही नक्कीच ते विचारू शकता। त्यासोबतच मासिक धर्म असेल, सूतक असेल तर हा उपाय करता येणार नाही, अर्थातच पुढच्या मंगळवारी तुम्ही हा उपाय करू शकता। त्यासोबतच हा उपाय महिलांनी करावा की पुरुषांनी करावा तर दोघांनीही केला तर चालणारच आहे। असं काहीही नाही की ठराविक एकाच व्यक्तीने करावं, कोणीही करू शकतं, घरातील एका सदस्याने केलं तर हरकत नाही। तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा। याविषयी शंका वाटत असेल तर कमेंट करून तेही विचारा। चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन प्रेस करून ठेवा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।